तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया। अमरवारे टासुरे मागच्या मॅच मध्ये विजयी ठरला होता। आपण बघितलं होतं की चंडिका दाभोळकरच्या बऱ्याच संघाला त्यांनी पराजित केलं होतं। तर दुसरीकडे भैरवनाथ मुरुड या संघाने महामाई कबड्डी संघ टेटिवली संघाला पराजित करत दिमागात दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। यावेळेला आपण पाहतोय हा उपांत्य फेरीचा सामना। या ठिकाणी जो संघ जिंकेल तो सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल आणि अर्थातच आपण बघितलं होतं श्रीराम कबड्डी संघ स्पर्धे ऑलरेडी सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले। तर त्याच मात्र दर्शन नंबर 12 ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील सातत्याने या ठिकाणी आपल्या टीमसाठी गुणाची कमाई करून देण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेलं होतं आणि तोच खेळाडू यावेळेला देखील पुन्हा एकदा चढाईचं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे चिन्मय अग्नेसारखा एक सर्वोत्तम चढाईपटू ज्याने आतापर्यंत अनेक स्पर्धा आपल्या शानदार चढाईच्या जोरावरती गाजवल्या। अगोदर महामाई पिसई संघाकडनं खेळताना पाहायला मिळाला, त्यानंतर शिवसमर्थ करंजारी आणि त्यानंतर या सीझन मध्ये हा खेळाडू अमरवारे टासुरे संघाकडनं खेळताना आपण पाहतोय। दरम्यान ज्यावेळेला महामाई पिसई संघाकडनं हा खेळाडू खेळत होता त्यावेळेला मला अजून देखील त्या टेटिवलीतल्या सलग 2 स्पर्धा आठवत आहेत ज्या ठिकाणी या संघाने अजिंक्यपद पटकावलेलं होतं। तदनंतर मात्र शिवसमर्थ करंजारी संघाकडनं खेळत असताना देखील शानदार प्रदर्शन सातत्याने या खेळाडूकडून आणि या सीझन मध्ये अमरवारे टासुरे संघासाठी अप्रतिम कामगिरी पार पडताना या सीझन मध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे देखील ओ पलटवार करण्याचा प्रयत्न होता। जर्सी नंबर 5 थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट रोहितचा प्रयत्न यावेळेला काळ्याचा कडकडाट जल्लोष एकदा पुन्हा सीझन मध्ये चौथ्यांदा अमरवारे टासुरे संघ फायनलसाठी क्वालिफाय याचीच उत्कंठा उत्सुकता प्रेक्षकांमध्ये। तर दुसरीकडे मात्र दर्शन नंबर 12 चढाई मार्फतची मुरुड संघाकडनं अस्तित्वाची लढाई लढताना परंतु त्यावेळेला मात्र आपण बघतोय शानदार डिफेन्स केले का बघूया। तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय टाइमआउट नंतर केला सुरुवात झाल्यानंतर दर्शन नंबर 7 ते संघाच्या कार्यामध्ये दोन्ही बलाढ्य संघ आहेत। श्री भैरवनाथ कबड्डी संघ मुरुड असेल त्याचबरोबर अमरवारे टासुरे संघ सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रयत्न करताना चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका आणि तेच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला सातत्याने मात्र पाहायला मिळत आहेत। दरम्यान यावेळेला आपण बघतोय 777 दर्शन नंबर 7 ते 77 शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतो। सामना थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न होतो यावेळेला आपा काही नरकरच्या माध्यमातून या सीझन मध्ये चौथ्यांदा एक स्टार डिफेंडर बॅकलाईनच्या पाठीमागे मोठा धक्का बसतो। मुरुड टीमला थोडीशी नाराजगी स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसताना आपण पाहतोय। तर मग त्याच वेळेला जर दुसरीकडे आपण बघितलं तर तडपातळ बांधायचा खेळाडू दर्शन नंबर 2 चढाई मार्गवरती अमरवारे टासुरे संघाच्या प्रांगणामध्ये पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि दोन्ही संघ मात्र यावेळेला तुल्यबळ असताना एकमेकाच्या विरोधामध्ये सुरुवातीच्या हाफमध्ये डिफेन्स आजमावताना आपल्याला बघायला मिळतील। आपल्या गावच्या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण मुरुड गावातून बिलॉंग करतो। यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न संभवता मल्टीपॉइंट रेट ठरेल का की एक मात्र खेळाडूला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय। बघा हे द्वंद्व सुरू आहे 2 खेळाडूंच्या दरम्यानचं आणि दरम्यान त्याला परस्यूटचा प्रयत्न होता दर्शन नंबर 3 चढाई थर्ड रेड होती परंतु मुरुंडी गावातून बिलॉंग करणारा 4 खेळाडू आपण पाहतो दर्शन नंबर 3 चढाई मार्फतची डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल। शांत संयमी कोणताही धोका पत्करायचा हो शानदार चढाई संभवता मल्टी पॉइंट रेड ये लंबे कद के खिलाड़ी है। अगर लेट भी जाएंगे तो बड़े आसानी के साथ वो मिड लाइन को क्रॉस करेंगे और यही माहौल यहाँ पर देखने को मिलता हुआ क्या गजब की रेड यहाँ पर देखने को मिली थी। सिद्धू का अमेरिकर ऑन फायर जिस तरह से वो हनुमान जंप लगाते हैं वो शायद देखने वाली रहती है। तर त्याच वेळेला मात्र सातत्यानं पुन्हा एकदा अफा कैनरवरती चढाईची जबाबदारी देताना आपल्याला पाहायला मिळतो अमरवारे टासुरेचा संघ। यावेळेला जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं मुरुडचा संघ आणि अमरवारे टासुरे संघ यांच्यामध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल। आज मुरुड गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज आपल्या घरच्या टीमच्या विरोधामध्ये खेळतोय।
खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुरुडवासी देखील या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र सडपातळ बांधण्याचा खेळाडू संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी यश आगिनेसारखा एक सर्वोत्तम डिफेंडर, परंतु त्याच वेळेला रोहित चोगलेचा शानदार डिफेंड समोर येऊन ड्रॉ केले. चढाईपटूला कोणती संधी दिली नाही. एका गुणाची कमाई करत पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटवरती पाठवत आहेत ते मुरुड टीमला अमरबारे टासुरी संघाचे खेळाडू. खचाखच भरलेलं स्टेडियम आपण पाहतो. यानंतर सेमी फायनलची लढत श्रीराम कर्ज संघ ऑलरेडी सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाला. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सेमी फायनल साठी क्वालिफाय होईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता त्याला टच करत आधार घेत बिल्डिंगच्या दिशेने वाटचाल करतो. आपा केंद्रकरचा आतापर्यंत सर्वोत्तम खेळ आपण पाहतो या मॅच मध्ये. जळगाव सुतारवाडीच्या स्पर्धेमध्ये एका बाद करण्याचा प्रस्थापित केलेला होता. तर 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही बुरुंडीमध्ये देखील स्पर्धा बघितली होती त्यावेळेला सुपर टीम देखील त्यांनी कंप्लीट करत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलेला होता. तब्बल 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे रोहित चोगले असेल, प्रथमेश लाले, दोन्ही स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे, 2 सर्वोत्तम डिफेंडर्स बॅकलाईनच्या पाठीमागे आणि त्यानंतर मात्र चढाईमध्ये पुन्हा एकदा दर्शन नंबर 3 आपा कैनरकर चढाईसाठी सज्ज होते. 5 खेळाडूंचा डिफेंस, 2 स्टार खेळाडू जे की बॅकलाईनच्या पाठीमागे मुरुड टीमकडे आपल्याला पाहायला भेटत. उजव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर राईट कॉर्नरच्या डिफेंडर्सला बाद करत एका गुणाची कमाई केलेली होती. सो तर त्याच वेळेला मात्र जर्सी नंबर 2 एकीकडे जर्सी नंबर 2 तर दुसरीकडे जर्सी नंबर 777 हे बॅटल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. सर्वोत्तम देखील अमरबारे टासुरी संघामध्ये, परंतु तो यावेळेला शांत संयमी खेळ सादर करतोय. चढाईपटू आहे ज्याने सातत्यानं अमरबारे टासुरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आपल्याला पाहायला भेटतोय. खऱ्या अर्थानं संघर्ष काय असतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्ता भगवंत हे नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं. वयाच्या 68व्या वर्षी अनवाणी पायाने बारामती मॅरेथॉन मध्ये त्या धावल्या होत्या आणि ती मॅरेथॉन त्यांनी जिंकलेली होती. वयाच्या 68व्या वर्षी बारामती मॅरेथॉन मध्ये धावणं शक्य नव्हतं, परंतु प्रचंड निर्धार, प्रचंड आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती वयाच्या 68व्या वर्षी बारामती मॅरेथॉन मध्ये धावला या महिला होता. आणि तोच खऱ्या अर्थानं आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करता आला तर नक्कीच तुम्ही देखील यश इथे मिळवू शकता. अर्थात त्यांच्या जीवनावरती नक्कीच एक चित्रपट देखील आलेला होता आणि तो चित्रपट कदाचित तुम्ही पाहिलेला देखील असेल. बाहुबलीला रोखले वो आखिरकार जो सवाल हर एक के मन में था, आखिरकार बाहुबली को किसने मारा. लेकिन इस मुकाबले में बाहुबली को किसने टैकल किया था, एक सवाल था, उसका जवाब नहीं था. अंत में जाकर में बाहुबली को रोका था, उनके डिफेंडर्स थे तो शानदार डिफेंड एक हो गया था. एका गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण गुणफलकाकडे जाऊया. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी सातत्याने चुरशीने खेळताना पाहायला मिळतात. 4 गुणांवरती मुरुड संघ तर 13 गुणांवरती अमरबारे टासुरी संघ. एक फार मोठी आघाडी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या टीमकडे आणि दरम्यानच ही आघाडी भैरवनाथ कबड्डी संघ मुरुड 2 तुल्यबळ संघ, 2 पराठे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. तर यावेळेला सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आणि यावेळेला मात्र आपण बघतो सुपर टॅकलच्या संधीचा अतिशय सुरेख पद्धतीने फायदा उठवला जातो. त्या सुपर टॅकलच्या जोरावरती मगाशी श्रीराम कबड्डी संघ कर्जेने देखील भैरवनाथ चालगाव संघाला बॅकफुटवरती ढकललं होतं. आधी तशाच पद्धतीने सुपर टॅकलच्या माध्यमातून आपल्या संघाचा पुढे आमच्या दोघांची वार्ता झाली. यावेळेला पुन्हा एकदा सिद्धू कामेरकर सर काही अनुभवी असा खेळाडू, उंचपुरा असा खेळाडू मागच्या चढाईमध्ये तब्बल 2 गुणांची कमाई करत स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या खेळाडूकडनं देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्याच वेळेला मात्र मुरुडचा संघ कोणत्याही क्षणी करण्याची धमक मात्र या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू कामेरकर निदान क्रॉस करत स्वतःची चढाई व्हॅलिड करून घेतली
आणि एक सुरक्षित संयमी अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. त्यांना 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर्सी नंबर 2 एक युवा खेळाडू सडपातळ बांध्याचा खेळाडू प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावरती चढाई सादर करत यावेळेला देखील कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एका प्रथमेश लाले जर्सी नंबर 9 सातत्याने या ठिकाणी व्हेरिएशन आपल्याला चढाईमध्ये पाहायला भेटते. कधी आपण बघितलं आपण काही आणि त्याचबरोबर आता सध्या स्थितीमध्ये प्रथमेश लालेसारखे एक अनुभवी असा चढाईपटू चढाई मार्ग करते. तर एक सर्वोत्तम डिफेंडर म्हणून देखील त्याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा पहिली खेळाडू संघाच्या कोर्टमध्ये चढाई मार्ग पडते. त्यानंतर दोन्ही टीम मध्ये मिलेगा फिलहाल इस समय दर्शन मंजूर लगातार अपने करते हुए पहले आपका खेल जारी रहता है. तो या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई डायरेक्ट स्वतःच्या कांद्यावरती शीतूचा अमेरिकन चढाईसाठी बुरुंडी गावात बिलॉंग करणारा एक उंच पुराचा खेळाडू अमरबारे टासुरे संघासाठी महत्वाच्या सामन्यामध्ये अमरबारे टासुरे संघाच्या शानदार खेळापर्यंत आपण दर्शी नंबर 2 चढाई मार्गवरती 4 खेळाडूंचा शानदार डिफेंस. अमरबारे टासुरे टीम कडनं अजून देखील 3 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे त्यांना रिवायवल करायचं असेल तर डिफेन्स मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉईंट घेणं गरजेचं असेल. डाव्या कोपऱ्यामध्ये रोहित सरकार एक सर्वोत्तम डिफेंडर असतात. राईट कॉर्नरचा जो सर्वोत्तम डिफेंडर यश आगीने सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठीमागे हो. दरम्यान यावेळेला मात्र पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न पुरेपूर 30 सेकंदाची वेळ घेतली कोणत्याही खेळाडूला स्पर्श करू शकणार नाही. आपा काहींकर चार खेळाडू त्रास देऊ नका. दरम्यान यश आगीने चिन्मय आगीने दोन्ही भाऊ यावेळेला सध्या बॅकलाईनच्या पाठीमागे आपक सारखा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय ज्याने आतापर्यंत चढाईमध्ये सुंदर कामगिरी पार पाडली. मध्यंतरी एक वेळ त्याला मात्र सुरेखरित्या टॅकल देखील झालेलं होतं. त्यानंतरचा तो जल्लोष आपण ऐकला परंतु त्यानंतर मात्र त्या चुका त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता मात्र घेत होतो आपण. 4 खेळाडू वेळेला मात्र बहारदार खेळ सादर करतो. एका गुणाची कमाई लॉबीचा आधार घेत स्वतःच्या ताकदीचा वापर करत सहजरित्या मिडलँड क्रॉस करत एका गुणाची कमाई केली. बहारदार खेळ आपण पाहिला या खेळाडूकडनं देखील. तर दर्शी नंबर 22 यावेळेला या मॅच मध्ये चढाई मार्ग पडते. सध्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर 7 खेळाडूंचं शानदार क्षेत्ररक्षण निदानरित्या क्रॉस केली. थोडंसं टाइमपास नंतर आपल्या कोर्टमध्ये आणि यावेळेला 2 मात्र खेळाडू डिफेन्स करतायत. सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी यावेळेला अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतो. तो डिफेंडर थोडंसं वीकनेसचं चित्र पाहायला मिळालं आणि याही चढाईमध्ये संभवता बघता एका गुणाची कमाई करत आपा कैनरकर देखील आपलं सुपर 10 पूर्ण करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू ठेवतोय. यावेळेला दर्शन नंबर 10 कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असताना चढाई मार्ग होते. बोनस काही नसते परंतु त्यावेळेला राईट कॉर्नर यावेळेला रोखतोय. खेळ खेळताना जखमी होताना पाहिले त्यानंतर मात्र तो सातत्याने आउटपुट राहिला. दरम्यान तोच प्राज्वल आले पुन्हा एकदा या मैदानामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे सारखा खेळाडू विश्वामध्ये बाहुबली या नावाने देखील संबोधलं जातं. तोच बाहुबली चढाई कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. दमदार खेळ यावेळेला दोन्ही टीम एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच्या दिशेने प्रयत्न चढाईपटूकडून परंतु यावेळेला मात्र निदान यशस्वी ठरला. आपली चढाई सेफ केली सुरक्षित केली आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल आणि त्यानंतर मात्र चढाई मार्ग 6 खेळाडूंचं शानदार डिफेन्स. बोनस लाईन 1 असेल या खेळाडूंसाठी. यावेळेला बॅक होल्ड केलंय. डिफेंडर्स होता त्याने बॅक होल्ड केलं. शानदार डिफेन्सचा परिणाम आणि बघता या ठिकाणी फर्स्ट आपला खेळ आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक मोठी आघाडी अमरबारे टासुरे या टीम आपल्याला पाहायला मिळते.
तर 16 गुणांची एक भली मोठी आघाडी पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर अमरबारे टासुरे टीमकडे आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा चढाई मार्गवरती आपाकडे ज्या आपाकने आतापर्यंत आपल्या शानदार खेळाच्या जोरावरती अनेक स्पर्धा गाजवल्या, विशेषतः लाडकर प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा बोलबाला मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला। त्याचबरोबर साहिल मानेची देखील चर्चा करूया। लाडकर प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून देखील ठरलाय। सलग 2 वर्ष सोन्याच्या अंगठी प्राप्त करणारा खेळाडू साहिल माने आज खऱ्या अर्थानं ऑफकोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। असं असताना देखील श्रीरामकृष्ण संघ सरळ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला। आपा कैनरकरची देखील लाडकर प्रीमियर लीग मध्ये ती शानदार खेळी आपण सर्वांनी पाहिलेली असेल। दरम्यान यावेळी मात्र जर्सी नंबर 12 पुन्हा एकदा चढाई मार्गवरती मुरुड संघाचा तुरू का एका खेल चाहे जिंदगी का हो या ताश का हो, अपना एक का तभी निकलना जब सामने बड़ी टीम हो। और इसी के साथ यहाँ पर इस समय डोमिनेट किया, रोका इस समय रेडर को। हालांकि रेडर को तो जरूर लोग रोका था, लेकिन डिफेंडर्स मिड लाइन क्रॉस कर चुका था, इसलिए यहाँ पर रेडर सेफ जरूर होंगे। और अब जर्सी नंबर 3 इस समय रेड करते हुए सिद्धू कामेरकर। अगर डिफेंडर शायद मिड लाइन नहीं क्रॉस करते तो कहीं ना कहीं वो रेडर बैकलाइन के बाहर भी हो सकते थे। कभी कभार ऐसा होता है कि जल्दबाजी में कहीं ना कहीं वो जो खुद के ऊपर का जो कंट्रोल होता है वो कंट्रोल खिलाड़ी खो देता है। वही माहौल यहाँ पर देखने को मिला था। और अब जाकर फिर एक मरतबा जर्सी नंबर 2 इस समय रेड करते हुए ये कांटे की टक्कर दोनों भी टीमों के बीच में देखने को मिलती हुई जी जान से प्रयास करते हुए टीमों के खिलाड़ी इस मुकाबले को जीतने के लिए। लेकिन पहले आपका खेल बिल्कुल अमरबारे टासुरे के पक्ष में जाता हुआ। जो पहले आपका जो फेज हमने देखा था वो कहीं ना कहीं अमरबारे टासुरे के गिरफ्त में तकरीबन 16 पॉइंट की वो बड़ी लीड देखने को मिलेगी। लेकिन दूसरे आपने क्या यकीनन इस समय वो वापसी करेंगे। आपा कैनरकर बैक टू बैक लगातार रेड करते हुए नजर आते हुए आपल्याकडे खऱ्या अर्थाची क्षमता आहे, त्या क्षमतेच्या जोरावरती आज बलाढ्य मुरुड टीमच्या विरोधामध्ये देखील त्यांनी शानदार खेळ यावेळेला सादर केलाय। बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न होता, त्याचबरोबर लेफ्ट विंगचा जो डिफेंडर्स होता त्याला देखील हलकासा स्पर्श करत मिड लाइन क्रॉस करतो। एका गुणाची कमाई अमरबारे टासुरे टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा। तर दुसरीकडे मात्र जर्सी नंबर 12 या ठिकाणी अपाक असेल जो अमरबारे टासुरे संघासाठी चढाई करतोय, तर दुसरीकडे मात्र जर्सी नंबर 12 जो मुरुड संघासाठी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोबाईल मध्येच बघतो आम्ही। गौरी सनस छोट्या उंचीचा खेळाडू आणि तोच खेळाडू यावेळेला चढाई मार्कवरती आहे 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये। आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं देखील कदाचित या खेळाडूने प्रतिनिधित्व केलेलं आपल्याला गेल्या हंगामामध्ये देखील पाहायला मिळालं। एक प्रतिभावान खेळाडू आणि त्याच प्रतिभेच्या जोरावरती आज अमरबारे टासुरे सारख्या बलाढ्य टीम मध्ये आपलं स्थान सुनिश्चित करण्याचा प्रयत्न हा खेळाडू नक्कीच करतोय। त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 2 एक युवा खेळाडू, एक प्रतिभा संपन्न खेळाडू आपल्याला चढाई मार्गवरती पाहायला भेटतोय। चतुर अशी खेळी यावेळेला सादर करणं गरजेचं असेल। मुरुड संघाच्या दृष्टीने जर सामना जिंकायचा असेल तर सातत्यानं सुपर रेड इथे सादर करणं गरजेचं, परंतु राईट कॉर्नरला यश आघेण्याच्या दिशेने कुठे ना कुठेतरी बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करत खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने काही खेळाडू असे असतात की खेळाच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात आणि त्याचबरोबर त्यांची जी बॉडी लँग्वेज असते त्याच्या माध्यमातून देखील खेळाडू खुश होतात। आज दोन्ही मिळते या ठिकाणी बघायला मजा येते। ज्या पद्धतीने दोन्ही टीमकडे खेळ आपल्याला पाहायला भेटतोय, प्रेक्षक देखील या ठिकाणी खुश असतील। अमरबारे टासुरे संघ असेल किंवा या ठिकाणी मुरुड असेल याच्या अगोदर देखील कर्जत टीम बघितली, त्याचबरोबर आपण भैरवनाथ जालगावचा संघ देखील बघितला। प्रत्येक संघाचा जो खेळाडू आहे आपल्या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील खुश करण्याचा प्रयत्न करतोय। दरम्यान त्याच वेळेला जर्सी नंबर 12 पुन्हा एकदा चढाई मार्गवरती। मुरुड संघाला खरं तर गेल्या अनेक वर्ष आपण जवळून पाहिलेले आहे। त्यावेळेला रोहित लाड असेल किंवा बापू पटावळे असेल जो भैरवनाथ मला वाटतं मुरुड टीमकडनं खेळायचा, त्याचबरोबर संघर्ष मुरुड संघाकडनं देखील जर आपण बघितलं तर अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला सातत्यानं देखील पाहायला मिळालेला होता। आणि आज यावेळेला जर आपण बघतोय मुरुड संघ वर्षा अमरबारे टासुरे असे 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत।
दरम्यान यावेळेला शुभम जो की सातत्याने भैरवनाथ मुरुड संघाकडनं खेळायचा, त्याने मात्र या संघाची साथ सोडली या हंगामामध्ये आणि त्यानंतर मात्र युवा खेळाडू जॉईन होत आहेत भैरवनाथ मुरुड टीम बरोबर. रोहित लाड, बाबू पटवळेच्या अनुपस्थितीमध्ये कधी काही सुवर्ण युगात भैरवनाथ मुरुडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या सीझन मध्ये या हंगामामध्ये मात्र सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतोय. अर्थात यावेळेला मात्र इथून पुढे कदाचित पुढच्या स्पर्धांमध्ये हा संघ मात्र शानदार पलटवार करताना देखील आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान यावेळेला जर बघितलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला रोखलाय. छोट्या उंचीचा जो खेळाडू होता गौरीच्या विरोधामध्ये मात्र शानदार डिफेन्स आपण पाहतोय. दरम्यान याच्यानंतर जो सेमीफायनलचा सामना असेल त्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी श्रीराम कबड्डी संघ करते याच्यासाठी हा दुसरा पुकार असेल. चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो अर्थातच श्रीराम कबड्डी संघ कर्देच्या विरोधामध्ये सेमीफायनलची लढत खेळेल. ओहो, यावेळेला मिडलाईन क्रॉस होते. मिडलाईन क्रॉस करत पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय तो मुरुडच्या संघाने अमरबारे टासुरे टीमला. यावेळेला युवा खेळाडू मार्कवरती कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न टोटलचा देखील प्रयत्न यावेळेला पाहायला मिळू शकतो. त्याच वेळेला अतिशय सुरेख डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतोय व दीवार बनकर सामने येते. जर्सी नंबर 12 एक प्रतिभावान खिलाड़ी, चाहे रेड हो या चाहे डिफेंस हो, एक हर कमौला खिलाड़ी बनकर वो सामने उभरते हुए जर्सी नंबर 12. फिलहाल इस समय अब दोबारा रेड करते हुए जर्सी नंबर 2 4 खिलाड़ियों का डिफेंस है. राइट कॉर्नर पर इस समय जर्सी नंबर 777, लेफ्ट कॉर्नर पर वो संजय गुलाले, साथ ही साथ यहाँ पर यश आगिने, प्राज्वल लाले जैसे बेहतरीन खिलाड़ियों को अब हम मैदान पर देखते हुए. दरम्यान त्याच वेळेला जर बघितलं तर पुन्हा एकदा आपण बघतोय की आपापची शानदार चढाई, या चढाईमध्ये देखील तो गुणाची कमाई करेल का, परंतु संभवतः एक एम्प्टी रेड होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला भेटू शकते. प्रेक्षक देखील खुश झालेत. ज्या पद्धतीने सामने होत आहेत, उत्कंठावर्धक सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक देखील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होतात. तिथे पैसा वसूल झालाय आज खऱ्यात, आणि प्रेक्षकांचा देखील ज्या आशा अपेक्षेने आलेले होते त्या आशा अपेक्षांची देखील पूर्तता होतीये. आणि खरं तर दापोलीकर मोठे हौस आहेत आणि त्यांच्या हौसेची देखील कदर करावी लागेल. कारण प्रचंड थंडी असताना देखील खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी ते येत असतात. पैसा वसूल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वो थंडी के दिनों में वो गर्मी का एहसास दिलाने वाली ये प्रतियोगिता, लेकिन यहाँ पर दर्शक भी खुश होते हुए, दापोली के हर एक गांव से यहाँ पर दर्शक इकट्ठा होते हुए और इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांशिवाय खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अधुरी असते. त्यामुळे प्रेक्षकांचा देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन, कारण तुम्ही देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आस्वाद घेताय. परंतु आज कबड्डीच्या मैदानावरती जे खेळाडू खेळतात त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण आपण बघतो की काही खेळाडू महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, काही खेळाडू व्यवसाय देखील करतात. म्हणजे दिवसभर महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं किंवा व्यवसायानिमित्त सातत्याने दिवसभर घराबाहेर राहायचं, त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता घरामध्ये यायचं, मिळालेल्या अर्ध्या तासामध्ये घरातली सर्व कामं उरकायची, त्यानंतर कबड्डीच्या मैदानामध्ये यायचं, या ठिकाणी रात्री 12:30 वाजेपर्यंत खेळायचं, पुन्हा एकदा घरामध्ये जायचं. फार कठीण असतो हा कबड्डीचा खेळ खेळणं. परंतु तुमची साथ आहे, त्याच्यामुळे सर्व खेळाडू जबरदस्त खेळ या ठिकाणी सादर करताना मला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे जेवढं यश या खेळाडूंचं आहे त्या यशामध्ये तुमचं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. त्याच्यामुळे तमाम दापोलीकरांचं देखील मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन. दरम्यान या ठिकाणी मात्र गौरी सनससारखा एक स्टार खेळाडू भविष्यातला हा एक सर्वोत्तम खेळाडू अमरवारे टासुरेचा चढाई मार्गवरती पाहायला मिळाला होता. सामना जसजसा शेवटाकडे वाटचाल करेल कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होताना आपल्याला पाहायला भेटेल. दापोली तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये हा कबड्डीचा खेळ सद्यस्थितीमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ हा लोकप्रिय होताना पाहायला भेटतो, त्याचबरोबर हा लाल मातीतला रांगडा खेळ देखील आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याचे श्रेय आहे ते खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीला देखील द्यावं लागेल. प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपला महाराष्ट्राचा लाल मातीतला रांगडा खेळ आज जगभर खूप मोठ्या संख्येने देखील पाहिला जातो. खरं तर बघितलं की फुटबॉल नंतर सर्वात जास्त पाहिला गेलेला खेळ जर कोणता असेल तर तो कबड्डीचा राहिलाय. दरम्यान त्याचबरोबर क्रिकेटने देखील खऱ्या अर्थानं डोकं वर काढलं होतं. वर्ल्ड कप देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी पाहिलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. दरम्यान त्याच वेळेला मात्र 777 जर्सी नंबर 777 आपा कैनरकर चढाई मार्गवरती पुन्हा एकदा सेपरेट आपल्या कोर्टमध्ये सही सलामत, आणि त्यानंतर जर्सी नंबर 12
सामना जसजसा शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाईल. अमर बारे टाळसुरे 27 गुण, तर दुसरीकडे मुरुड संघ 11 गुणांवरती 27-11. सामना थोडासा एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरी सामना एकतर्फी झालेला असला तरी मजा मात्र नक्कीच आले प्रेक्षकांना. दरम्यान या ठिकाणी असे काही सामने असतात जे खऱ्या अर्थानं खेळाडूंमुळे चर्चेत येतात. याच्यानंतरचा जो सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, श्रीराम कबड्डी संघ करते आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार. दरम्यान या ठिकाणी काही खेळाडू अशा असतात की त्यांच्या खेळाने संपूर्ण स्पर्धेमध्ये ते चर्चेचा विषय देखील बनतात. पण यावेळेला जर आपण बघितलं, पुन्हा एकदा किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. जर्सी नंबर 10 बाहुबली के खिलाफ इस समय वो रेड करते हुए, लेकिन क्या इस समय वो डुबकी लगाएंगे? बिल्कुल नहीं, पूरी तरह से डोमिनेट करके रखा था जर्सी नंबर 10 को, और डिफेंस में और एक पॉइंट का इजाफा होता हुआ अमर बारे टाळसुरे के खाते में. मात्र 4 मिनट का खेल अभी भी बाकी है. एक युवा खेळाडू जर्सी नंबर 15 त्याला मात्र या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रथमेश लाले असेल, त्याचबरोबर चिनू असेल, रोहित चोगले असेल, जे ऑफ कोड सुरुवातीला टॉप 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र एक चांगली आघाडी घेतल्यानंतर हे जे स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे आणि त्यानंतर ते युवा खेळाडू सातत्याने बॅकलाईनच्या पाठीमागे बसत आपल्या टीमला मोटिवेट करतात, त्या खेळाडूंना मात्र संधी दिली जाते. प्रशिक्षक आदरणीय प्रभाकरजी लाले साहेब यांच्या माध्यमातून अमर बारे टाळसुरे हा संघ सलग 4थ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न, सामना अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये, आणि त्याचबरोबर यावेळेला पुन्हा एकदा आपण स्मिथला पाहतोय. चेहऱ्यावरती खरं तर स्मिथ नाहीये, परंतु यावेळेला स्मिथ मात्र चढाई करतो. गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, मधल्या फळीमध्ये पाय उंचावून केलेला प्रयत्न होता. त्यानंतर मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत आज कबड्डीचं मैदान गाजवताना पाहायला भेटतोय. महेश लाले यांचा सुपुत्र स्मिथ आणि सेंटरचे सर्वे मार्गवरती करण्याचा वेळ व्हॅलिड केली, सुरक्षित आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहतोय. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर अमर बारे टाळसुरे संघाला मोटिवेट करताना असंख्य प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटतात. अर्थात अमर बारे टाळसुरे संघाचा स्टार डिफेंडर रोहित चोगले आणि रोहित चोगले यांची पुत्री निया चोगले यांकडून अमर बारे टाळसुरे संघाच्या बहारदार खेळासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज झालेला आहे. धन्यवाद या ठिकाणी निया चोगले यांचं देखील, कारण त्यांनी या टीमसाठी नक्कीच प्रोत्साहन देखील दिलं. हो, यावेळेला त्याच्याकडून आणि स्मिथचा शानदार परफॉर्मन्स पाहिल्यानंतर उद्या कदाचित मुरुड संघाच्या खेळाडूंना स्मिथ चायनीज सेंटरमध्ये एक जंगी पार्टी तर नक्कीच बनू शकेल. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी स्मिथ याच्याकडनं आपण पाहिलाय. पार्टी तो जरूर बनेगी स्मिथ की तरफ से, परंतु यावेळेला मात्र कदाचित जर्सी नंबर 12चं आक्रमण शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ अजून देखील बाकी असताना अतिशय बहारदार अशी स्पर्धा आणि बहारदार खेळासाठी निया चोगले यांच्याकडून अमर बारे टाळसुरे संघासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लढाई मार्गासाठी होतोय. दरम्यान या ठिकाणी आपण बघतो नाही, खरं तर या छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं, कारण त्यांचं आत्मिक मानसिक जे मनोबल आहे ते वाढवणं गरजेचं असतं. आणि अनेक स्थळांमध्ये असं आम्ही चित्र देखील पाहिलं, गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला मुरुडचा संघ देखील हिमतीनं मैदानामध्ये खेळतो. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न. महेश दादाने एक्झिट घेतली आणि त्यानंतर मात्र त्यांच्या सुपुत्राने एंट्री केली कबड्डीच्या मैदानावरती. आपले मोठे काका प्रभाकरजी लाले साहेब यांच्या पावलावरती पाऊल टाकत, आपले वडील महेश लाले यांच्या पावलावरती पाऊल टाकत, आपल्या दोन्ही दादांच्या खांद्याला खांदा लावत हा खेळाडू अमर बारे टाळसुरेचं भविष्य बनवू इच्छितोय. राजबोला असेल आणि अमर बारे टाळसुरे संघाच्या बहारदार खेळासाठी निया चोगले यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राईज झाले. वेल प्ले अमर बारे टाळसुरे संघ सलग 4थ्या संघ सेमी